बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाचा गोपनीय तपास पुन्हा सुरू झालेला आहे। ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवले जाणार आहेत। नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा तपास केला जाणार असल्याचं कळतंय। तक्रारदार अधिकाऱ्याने आपलं नाव गोपनीय ठेवण्याची विनंती केली असल्याने हा संपूर्ण तपास गोपनीय पद्धतीने होत असल्याची माहिती आहे। नाशिकमधील या अधिकाऱ्याला ठाण्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिलेच्या मदतीने नाशिकमधील एका राजकीय कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात अडकवल्याचा तपासात समोर आलेला आहे। तर संबंधित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय। नाशिकमधील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून ही चौकशी होणार आहे। तक्रारदार अधिकाऱ्याकडून त्याचं नाव गोपनीय ठेवण्याची विनंती करण्यात आलेली आहे। बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाचा आता गोपनीय तपास पुन्हा सुरू झाला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकमधील अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे हा तपास होणार आहे किंवा तपास केला जाणार आहे। संबंधित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिक मध्ये घडलेलं बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरण जे आहे या प्रकरणाला आता हळूहळू वाच्यता फुटताना आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकमधील एका बड्या महसूल अधिकाऱ्याने जी तक्रार केलेली होती, जी तक्रार नंतर मागे घेण्यात आली, त्याच तक्रारीचा आधार घेऊन आता या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। ज्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला, ज्या ठिकाणी हे हनी ट्रॅपचं प्रकरण घडलं, त्या हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांचे जबाब देखील नोंदवले जाणार आहे। याच हॉटेलच्या कॅमेऱ्यांमध्ये काही छुपे कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। त्याच्या मदतीने हा सगळा हनी ट्रॅपचा प्रकार जो आहे तो घडलेला होता। या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता केली जाणार आहे। नाशिकमधल्या एका बड्या महसूल अधिकाऱ्याला या सगळ्या प्रकरणात गोवण्यात आलेलं होतं आणि हे सगळं करत असताना एक नाशिकमधील राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकानं हे सगळं प्रकरण घडून आणल्याचा दावा जो आहे तो या अधिकाऱ्याने केलेला होता आणि त्यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे। केवळ नाशिकमधल्या या एकाच अधिकाऱ्याचा अशा प्रकारे हनी ट्रॅप झालाय असं नाही, तर तब्बल 75 ते 70 अधिकारी या सगळ्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहे। यात बहुतांश अधिकारी हे महसूल विभागामधील आहे आणि या सगळ्या प्रकरणामधील धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळेला हे प्रकरण घडून आणण्यात आलं त्यावेळेला केवळ पैसेच मागण्यात आले नाही, खंडणीच मागण्यात आली नाही, तर या महसूल अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाच्या निर्णयांवरती स्वाक्षऱ्या करून घेण्यात आलेल्या काही शासन निर्णय जे आहे ते देखील या हनी ट्रॅपच्या माध्यमातून पारित करून घेण्यात आले, अशा प्रकारची देखील माहिती आहे। आणि हे सगळं करत असताना या अधिकाऱ्यांवरती याच सगळ्या प्रकरणाचा दबाव होता। या सगळ्या प्रकरणातले काही पुरावे संबंधित व्यक्तीकडे होते, एका महिलेकडे होते आणि याच सगळ्याचा दबाव आणून काही शासन निर्णय जे आहे ते देखील या अधिकाऱ्यांच्या मार्फत करून घेण्यात आले। या सगळ्या प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। मात्र हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे। बड्या महसूल अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे। राज्याच्या महसूल यंत्रणेवरती एक मोठा प्रेशर जे आहे, दबाव जो आहे तो यामुळे निर्माण झाला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गोपनीय पद्धतीने आता चौकशी केली जाणार आहे। कुठल्याही प्रकारची वाच्यता या प्रकरणाची होणार नाही। ज्या अधिकाऱ्याने यासाठी तक्रारीसाठी जो पुढे आलेला आहे त्याचं नाव पुढे घेतलं जाणार आहे नाही। ज्या महिलेने हे सगळं घडून आणलेलं आहे त्यांचंही नाव सुरुवातीच्या तपासामध्ये तरी समोर आणलं जाणार नाही, अशा प्रकारची माहिती आहे ती वरिष्ठ पातळीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये तपासात पुढे नेमकं काय समोर येतं हे सगळी बघणं महत्त्वाचं असलं तरी या प्रकरणात राज्य सरकारने देखील हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे, कारण काही बड्या अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे। जे निर्णय शासन निर्णय या अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आले ते किती गंभीर होते, ते कशा स्वरूपाचे होते याची देखील आता चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितच आता या तपासात नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।